मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते, स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धन प्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. धाकट्या मालकीणबाईंनी चपलांचा हार आणावा त्यांच्यासाठी. किती त्रास झाला असेल त्यांना, आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. कारण माझं अस्तित्व नाकारणं, मला डावलून निर्णय घेणं, माझी दखल घेणं हे मी सहन करू शकत नाही रावसाहेब. आणि रावसाहेब, तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला समज द्यायला नको का? एक मिनिट, आपण निघा. जी गौरी रागिणीच्या काळजाचा तुकडा होती, तीच गौरी रागिणीला डोळ्यासमोर नकोशी झाली. रागिणीची सावत्राई जागी झाली, मनात द्वेष ईर्ष्या निर्माण झाली. नव्यानं निर्माण झाली की रागिणी होतीच धूर्त कपटी. हे बघा, गौरीची जबाबदारी मला नाही पेलवणं. तू काय बोलते? मी माझ्या मुलांचं करू का गौरीचं? आपलं आधी ठरलं होतं ना, आपलं स्पष्ट बोलणं सुद्धा झालं होतं की गौरीकडे तू दुर्लक्ष करणार नाहीस म्हणून. मी तिला बोर्डिंग मध्ये टाका असं म्हणतेय का? असला विचार सुद्धा मी माझ्या मनामध्ये आणणार नाही, कळलं ना? आणि अशा कल्पना तू सुद्धा तुझ्या डोक्यामध्ये येऊ देऊ नकोस. हे बघा, गौरीला सांभाळणारी इतर जबाबदार माणसं नाहीयेत का? ती जबाबदारी तू स्वीकारली होतीस ना. मला कळत नाही, हे अचानक खूण तुझ्या डोक्यामध्ये काय आलंय? अगं, तुझ्याशिवाय गौरीचा सांभाळ कोण करणार? आईच करते ना शेवटी मुलांचं. आई म्हणून आई होता येत नाही ना. ते नातं आधी मनात रुजावं लागतं. तुला कळत नाही तू काय बोलतेस ते. हे बघा, मला विक्रम, तेजू आणि गौरी या तिघांनाही सांभाळणं कठीण आहे. आणि तसंही गौरीला इकडे गावाकडची हवा मानवते. आणि राम, नारायण, भैरव, सावित्री यांचा लळा आहे तिला. ती ह्या वातावरणामध्ये आनंदी असते. आणि तसंही मावशी आईसारखीच असते नाही का? राधा, त्या तितकं दत्त्याला काय झालं? मावशी जवळची वाटते गौरीला. आणि माझ्यापेक्षा मावशीचाच लढा जास्ती नसणार का? आणि शिवाय राधाताईंना ना मूल ना बाळ, घर संसार सोडून इथेच राहत आहेत त्या. घेतील गौरीची काळजी, आणि गौरी आनंदात राहिली. थोडक्यात गौरीची जबाबदारी टाळायची असते. विक्रम आणि तेजूनी इंग्रजी मीडियम मधल्या मोठ्या शाळेत शिकायचं आणि गौरीनी गावातल्या शाळेत. अन्याय करतेस तू गौरीवर. गौरीला सांभाळण्याचं वचन दिलं होतंस तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टींचा किती बाऊ करताय तुम्ही हो? अरे, गौरीच्या भवितव्याचा प्रश्न आहे हा. उत्तम शिक्षण, उत्तम वातावरण तिला मिळालं नको? मला मान्य नाहीये हे. मलाही ते जमणार नाही. काय? हे बघा, गौरीचं लोढणं माझ्या गळ्यात बांधू नका. मला जमणार नाही. किती मायाने केलं ना तरी त्या सगळ्याचं शेवटी शेणच होईल. सावत्र ही सावत्र असते ना. तिला कधी मानाचं स्थान मिळत नाही. गौरीची जबाबदारी मी घेणार नाही. मी हे अजिबात खपवून घेणार नाही. ठीक. मग उद्या विश्वंभर दादा आला ना की मी औरंगाबादला परत निघून जातो. रागिणी,
त्याचा अति होत आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं रावसाहेब, मला हे जमणार नाही. निर्णय तुम्ही घ्यायचा. कुसुमनी का असं केलं? कुसुमची पारख चुकली की काय? रागिणीच्या मनात दडलेली धूर्त स्त्री कशी कोणाला दिसली नाही? कुसुमला वचन दिलं नसतं तर रागिणीशी मी लग्नच केलं नसतं. गौरीला खूप कौतुकात वाढवलं असतं. आई विना पोर. रागिणीने कधी गौरीला स्वीकारलंच नाही. मग आज हा प्रेमाचा दिखावा का? रागिणीच्या मनात हे विष भरवणारा विश्वंभर असणार. आतापासून इस्टेटीच्या वाटणीचा विचार रागिणीच्या मनात आलाच कसा? हे काहीतरी भयंकर शिस्त आहे. रागिणीच्या अति महत्वाकांक्षी स्वभावाच्या आगीत हे घर, ही प्रतिष्ठा, वैभव जळून राख होईल. असं व्हायला नको. असं व्हायला नको. मम्मा, मम्मा, हाय मम्मा. गप गप. अरे काय झालंय? काय झालं तुला मम्मा? झोपणार नाहीस का? मम्मा, का आपल्या घरी एकच मूड असतो? सगळे रागवलेले असतात. आपण फॅमिली वाटतच नाही. काय प्रॉब्लेम आहे मम्मा? What is this going on? आपणच एकमेकांचा राग करतो. बघ ना, विक्की पण आला नाही. कोणाशी बोलू? सोड ग, इरिटेट नको करू. जा. फाईन, बाय. कमाल आहे रागिणी तुझी पण. अगं निदान चहा बिस्किट तरी खाऊन घे. सगळेच उपाशी राहतात ते. तो जीवा सांगत होता काय तर म्हणे गौरीताई सुद्धा 2 दिवस झाल्या उपाशी आहेत. मरू दे रे ती गौरी. आली आली गौरीताई आल्या. आई, काय ग? बरं वाटत नाहीये का? बरं चल, हे घे, सूप घे. नकोय मला. आई घे ग. नकोय मला सांगितलं ना. हरकत नाही, पण हे सूप घे. आई, मला आई म्हणायचं नाही. मी भरवू? तुला मराठी कळत नाही का? थोबाडीत मारली ना मी आता, तरी कळत नाही तुला? आई, 4 घास खाऊन घे. हवं तर 4दा मार माझ्या मुस्काटात, पण घे. काय होणार आहे 4 मुस्काटात मारून? गौरी, आज केवळ तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाची वाताहत झालीये. माझा नवरा मला म्हणतो की मी त्याच्या नजरेतून उतरलीये. माझ्या चुका दाखवून राधा आणि रामनारायणचं समर्थन करतायत रावसाहेब.
आणि तू मला घास भरवतेस. बरबादीची सगळी तयारी केली. माझ्या मुलांना देशोधडीला लावलंस आणि मला मला घास भरवतेस. आई अगं किती कागा करतेस, किती गैरसमज करतेस. अगं भैरव चांगला मुलगा आहे ग, आणि माझ्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाहीये. भैरवशी लग्न करण्याचा निर्णय हा फक्त माझा स्वतःचा होता. रागिणी, 5वीला पुजले तुझ्याही. इतकं रान पेटवून सगळ्यांमध्ये भांडण तंटे लावून काय साळसूतपणाचा वाटते बाकी. दादा हे लग्न ना आम्हाला महागात पडणार. तो मुनीमजी मोठा धूर्त माणूस आहे. रावसाहेबांची गोड गोड बोलून त्यांना लुबाडतोय. पण गौरी तुझं हे लग्न, जोवर तू आशीर्वाद देणार नाहीस तोवर हे लग्न होणार नाही. लग्नाच्या मांडवात तू नसलीस तर मी लग्नाला उभीच राहणार नाही. वा वा गौरीबाई, आता कुठल्या नवीन खेळाची सुरुवात? हं? म्हणजे ही गौरी असा डाव टाकणार की नाक मुठीत धरून तुला तिच्या डोक्यावर अक्षता टाकायला जावंच लागणार. पुरती मुरलेली आहे रे ही दादा. आई तू हे काय बोलतेस, मला काही समजतच नाहीये. आई मी केलंय तरी काय? नाही नाही, आणखीन काय काय करणार आहेस तू ते तरी सांग ना एकदा. करील ना, करीलच. एकदा लग्न लागलं की गौरी आणि भैरव या घरात येणार आणि तुला बाहेर करणार. सावित्री, रामनारायण, राधा ही यांच्यासारखी इमानदार माणसं आता या बंगल्यामध्ये राहायला येणार. तू काय माझी मान मुरगळण्याचा प्रयत्न करतेस गौरी? पण काय आहे ना, अजून तसं कोणी भेटलेलं नाही. आजवर मी खूप सहन केलं तुझ्यामुळे गौरी. आजपर्यंत आमच्यामध्ये जे काही वाद झाले ना ते केवळ तुझ्यामुळे. पण यापुढे जर का त्यांच्यात आणि माझ्यात तुझ्यावरून वाद झाले ना किंवा काही बरं वाईट झालं ना तर याला सर्वस्वी तू जबाबदार असशील गौरी. आणखी एक गोष्ट गौरी, जर माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं ना तर मी तुझ्या कपाळावर सुद्धा कुंकू राहू देणार नाही. आई हे वचन आहे माझं तुला. वचनबद्ध गौरी
कुसुम खरंच खूप भोळी होती. चांगल्या माणसांचं नेहमी असंच होतं. तिला जगात सगळीकडे फक्त चांगुलपणाच दिसायचा, कारण तिने कधीही कोणाचं वाईट केलंच नाही. मग ती गावातली बाई असो, कुठली नातेवाईक असो. कुसुमला कधीही कुणाचं दुःख पाहवलं नाही. तिने सगळ्यांना स्वतःहून आधार दिला, मायेचा आधार. अशातच रागिणी तिच्या जवळ आली. रागिणीच्या बाबतीत कुसुमचा अंदाज चुकला, कारण रागिणी जितकी प्रेमळ कुसुमला वाटली ना, तेवढी प्रेमळ ती निघाली नाही. मला अजूनही आठवतंय, कुसुमने मला त्यावेळी सांगितलं होतं, अक्का तुलाच सांभाळायचंय गौरीला. म्हणजे तशी रागिणी आहेच. मी रावसाहेबांकडून वचन घेतलंय, ते लग्न करणार आहेत रागिणीशी. पण अक्का माझा ना असं तुझ्यावरच जास्त विश्वास आहे ग. तू माझ्या गौरीला सांभाळशील ना? तिला कधीच आईच्या मायाची कमतरता भासू देऊ नकोस. राधाताई, सावित्री, काय झालं ग? सावित्री, खरं तर काल मी विचारायला येणार होते, पण माझी हिंमत नाही झाली. आणि रागिणीचा तो अवतार पाहून ना माझी छातीच दडपली. खूप बोलते हो ही रागिणी. रावसाहेबांसाठी गप्प बसायचं आणि गौरीच्या सुखासाठी सगळं सहन करायचं. पण किती? सावित्री, भैरवच्या बाबांचा फार अपमान केला हो त्यांनी. चपलांचा हार आणला होता, काजळ आणलं होतं, तोंडाला काळ फासायला. आणि मिठाची बरणी. गद्दार आम्हाला मिळाल्या त्या. यांना तर इतक्या बोलल्या ना धाकट्या मालकीन बाई, की शर्मेने जीवच द्यावासा वाटत होता आम्हाला. ही रागिणी ना तशीच आहे. पण का हो? का? भैरव आणि गौरी प्रेम करतात हा काय गुन्हा आहे का? आणि माझा मुलगा काय रस्त्यावर पडलाय? हुशार मेहनती आहे माझा भैरव. चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळेल त्याला. खरंय सावित्री, भैरवचे बाबा शांत आहेत, सहन करतात म्हणून काय वाटेल ते बोलायचं? मालकिणी सारखी कधी वागली हो रागिणी? रावसाहेबांसाठी सगळं सहन करायचं. मला तर इतका संताप आला होता ना तिचा, की असं वाटलं धक्के मारून हिला घराच्या बाहेर काढावं. अरे वा रे वा, बोलण्याला काही पोच हवा की नको? आम्ही काय चोरी केली का दरोडे घातले? भैरवच्या बाबांसारख्या विश्वासू माणसाची ही किंमत केली यांनी. शर्मेनं काळवंडला हो यांचा चेहरा. साहजिकच आहे सावित्री. भैरवला तर शून्य किंमत देतात. आई खाऊ निकम्मा आहे का माझा भैरव? स्वाभिमानाने जगतो आम्ही. कधी कोणाचे उपकार घेतले नाही तितक्या वर्षात. कष्टाचं खातो. मी का म्हणून सहन करायचा माझ्या मुलाचा आणि नवऱ्याचा अपमान? परत जर अशी वेळ आली ना राधाताई, तर माझाही संयम सुटेल ना मग. सावित्री, शांत हो, शांत हो. मी समजू शकते. प्रामाणिक माणसावर जर असे घाणेरडे आरोप लावले ना, तर त्याला सहन होत नाही. पण असतो एकेकाचा स्वभाव. रावसाहेबांची ही काळजी वाटत नाही का हो या बाईला? ती गौरी कशी राहते बंगल्यावर ते देवच जाणे. सहन करते ग सगळं रावसाहेबांसाठी. कोल्हापुरात किती दिवस राहणार हे सांगत नाही. मी फोन केला तर घेतला नाही. ती तिथे कशी आहे हे तरी कळायला हवं ना. मला काळजी वाटते ना ती गौरीची. एकदा बघून तरी याव. तुम्हाला काही ती रागिणी रोखू शकणार नाही.
भेटून तरी या रावसाहेबांना, म्हणजे गौरीचीही खुशाली कळेल आपल्याला. बघते, काही बोलणं नाही झालं ना तर मी जाऊन येते. मी रागिणीला घाबरत नाही, पण ती जे काही तमाशे करते आणि आरडाओरड करून आरोप करते ना, त्याची लाज वाटते. आणि ह्या सगळ्याचा त्रास ना रावसाहेबांना होतो. मान्य आहे, पण गौरीला आधार द्यायला नको का? मी येऊ का? एवढे अपमान होतात त्याच्यात अजून थोडा, पण गौरीला धीर येईल ना. लहान आहे होती, सहन करते बिचारी, पण आधार लागतोच ना. ठीक आहे, आज दुपारपर्यंत फोनची वाट बघते, नाहीतर आपण जाऊया. आणि सावित्री, माझं ऐक, रागिणी मूर्ख आहे. तिच्या बोलण्याकडे ना लक्ष नको देऊ. तू शांत हो, नको लक्ष देऊ. वचनबद्ध गौरी या 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 चला या, अशा मोकळ्या हवेमध्ये या. अरे अशा हिम्मतवान आणि कर्तृत्वान मुली ज्या बापाचा आधार असतील ना, त्या बापाला कसली काळजी असेल का? तुम्हाला पण चहा आणू का दूध? नाही, मला काय नको. आज मी माझ्या लाडक्या मुलींच्या सोबत पोटभर गप्पा मारणार, दिवसभर त्यांच्या बरोबर राहणार आणि त्यांच्या बरोबरच खाणार. जीवा, हे बघ, तेजूच्या आवडीचा पिझ्झा ऑर्डर कर. आणि गौरीला आवडणारा पुलाव तू स्वतः तयार कर. आज मस्त ताव मारणार. जीवा, अशी तब्येत असताना माणसाला जेवढं पचेल आणि झेपेल ना तेवढंच खावं त्यांनी. जीवा, जे कोणी काही थोडं सांगत असेल ना, त्यांना म्हणावं आम्ही अनेक पावसाळे पाहिले आहेत, त्यामुळे काय खायचं काय खायचं नाही हे आम्हाला चांगलं समजतं. काय तेजू? ऑफकोर्स डॅड, तुम्ही खाताय ना, दॅट्स इम्पॉर्टंट. अँड पिझ्झा नॉट अ बॅड आयडिया. पण बाबा, खायची इच्छा होतीये ना. हो तर म्हणजे काय. आणि हो, अरे अरे विक्रमच्या आवडीची रसमलाई सुद्धा ऑर्डर कर. आज मी विक्रम सोबत रसमलाई सुद्धा खाणार. आज मी माझ्या लाडक्या मुलांसोबत एकत्र राहणार आहे. मला बाकी कोणाची गर्दी इकडे नको आहे. बोल ग, बोल, काय सांगायचं तुला, बोल. मी विक्रमच्या बाळाची आई होणार आहे. काय काय म्हणते मुलगी? ती सांगते ते खरं आहे की नाही? हो,